मारे सर जोडले जातील मायक्रोफोनवर. आणि या वंजारवाडी टीमला 2 बॉल जास्त फेकले जाणार नाहीयेत, बरोबर ना? म्हणजेच 2 बॉलची पॅनल्टी. आयोजक आपण त्यांच्याशी संपर्क साधा. आपण मॅचला सुरुवात करायची आहे. खूप टाइम न घेता आपण पाहतो ही मॅच मात्र 2 संघांमध्ये रंगते. ती वंजारवाडी संघ त्याच्या विपक्ष पाहतोय आपण डोणेवाडी संघ. या 2 संघांमध्ये या दरम्यान सामना रंगतोय. पाहायला गेलं तर सुरक्षित सामना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण गणेशचा पहिला चेंडू असेल. गणेश बोल चेंडू असताना चेंडूला पाठवलंय. गॅपच्या दिशेने 4 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती काय सुरेख फटका खेळलाय. पाहायला गेलं तर निश्चितच गॅप सिलेक्शन होता. त्या गॅप सिलेक्शन मध्ये 4 धावा सहजरित्या मिळतील. आपण पाहतोय मागच्या सामन्यातला मात्र सामनावीर ठरलाय तो जोमा. आपण यायचा आहे. गावदेवी फणसवाडी जोमा आपण यायचा आहे. मागच्या सामन्यातला सामनावीर असेल. बोलूया सामन्याजवळ बॉल द्यायचा आहे आपण. आयोजक गॅस स्पीडअप घ्यायचा आहे आपण थोडासा. पाहायला गेलं तो 1 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडू मागे 4 धावा खर्च झाल्यात. पाहायला गेलं तर स्ट्राईक वरती गणेश. नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आपण अजय याला. दुसरा चेंडू असेल गणेश. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला खेळला आहे. त्या दिशेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे. खूप सुरेख इथे थोडस पाहतोय आपण. पंचांचा इशारा आहे तो नो चेंडूचा. इथे मात्र पुन्हा एकदा 1 चेंडू टाकावा लागेल गणेश याला. पाहतोय आपण 1 नोची धाव पकडून 1 धाव प्लस म्हणजे 2 धावा मिळतील. पाहायला गेला तर 1 चेंडू मागे मात्र 6 धावा खर्च झाल्यात. या चेंडूवरती फ्री हिट असेल. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलतील का? यावेळेस फटका चांगला आहे. त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. मला वाटलं बॅकअप चांगला. 1च धाव असेल. 1 धाव मध्ये संपुष्ट मानते वंजारवाडी संघ. जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 7. यावेळेस ग्लास फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे रोड वाघ मारे. आपण पाहतोय त्यांच्या हातातून ही झेल सुटते.
पाहायला गेलं तर ते कुठेही चुकी करत नाही असे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या हातातून मात्र जे जमिनीला दान होतो एक चांगला फलंदाज बाद झाला असता. इथून मॅच मात्र कुठेतरी वलाली असती. आपण पाहतोय 2 चेंडू मागे 7 धावा खर्च झाल्यानंतर हा एक विकेट येत होता. त्याला मात्र थोडस पाहायला गेलं तर झेल जमिनीला दान केले एक फलंदाज परतावला असता. आता मात्र यावेळेस कुठेतरी पाहतोय अडचण बनेल आपल्या संघासाठी. कुठेतरी मानावं लागेल डोणेवाडी संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच दंडित करतील. वाईडचा इशारा येतोय. यावेळेस मोठी अपील. आपण पाहतोय पंचांचा काही इशारा येत नाही. षटक संपतय. या एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 9 धावा. बॉल कडे वर संपले. 4च बॉल आहे तिथले 2 बॉल कडे त्यांना ओव्हर करा पहिल्याच ओव्हरला दिला का? हा 2 बॉल कमी ना पावर प्लेला. आपण पाहतोय 2 चेंडूंची पॅनल्टी असेल. 2 चेंडू कमी केले आहेत आणि 4 चेंडूंचा मात्र खेळ झालाय. षटक संपतय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय 9. या कड्यावरती पाहतोय आपण धावा. येणारं दुसरं षटक मात्र घेऊन येतील रोहन वाघमारे. एक चांगले गोलंदाज फलंदाज तितके सुंदर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज इथे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहतोय स्ट्राईकला गणेश, 9 स्ट्राईकला अजय असतील. अजूनही सलामीची जोडी मैदानात पाहतोय. यावेळेस चांगला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तेजस वाघमारे. याच्याकडून चुकी होते. चेंडू चाललाय चकवून चौकारच्या दिशेला आणि 4 धावा मिळतील. पाहायला गेलं तर गणेश पवार यांच्या पहिल्या षटकात मात्र पहिला चौकार आला होता पहिल्या चेंडू मागे. आणि आपण पाहतोय रोहन वाघमारे याच्या सुद्धा पहिल्या चेंडूवरती एक चौकार आलाय. आणि जो चौकार मारणारा फलंदाज आहे तो मात्र गणेश. यावेळेस चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय सरळ निर्धाव. यावेळेस बॅटला सन्मान दिले. थोडंसं पाहतोय आपण फंबलिंग होते तिथे मैदानात आणि सहजरित्या मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात त्या वंजारवाडी संघाला. 2 धावा मिळतील. आपण पाहतोय चांगली रनिंग. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय वेगवान चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकच्या हातात जाऊन बॉल टिपतोय. चेंडू होतोय निर्धाव. डॉट चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडू मागे 6 धावा खर्च झाल्यात. येणारे 2 चेंडू या 2 चेंडूवरती काय होईल हे पाहावं लागेल. स्ट्राईक वरती गणेश. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाला फसवलंय रोहन वाघमारे गोलंदाजी पाहतोय आपण चांगली गोलंदाजी. यावेळेस चांगला फटका त्या दिशेला गॅप मध्ये चाललाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आहे तिथे. वैभव पवार
कोणतीही चुकी करत नाही. धाव मिळेल एक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 16. मात्र 7 धावा खर्च केल्यात रोहित वाघमारे. आणि याच्यानंतर आपण पाहतोय येणारे षटक घेऊन येतील ते तेजस वाघमारे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय आपण 16. या आकड्यावरती धावा आहेत. तिसरं षटक मात्र घेऊन येतोय तेजस वाघमारे. पाहतोय आपण डोनेवाडी एक्सप्रेस. पहिलाच चेंडू मात्र जातोय बुलेट ट्रेनच्या वेगानं. चेंडू घेतोय निर्धाव. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश मिळतंय. पाहतोय आपण यावेळेस बॅटची खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही झेलपर्यंत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन पडतोय. मला वाटतं एक धावमध्ये संपुष्ट मानतोय. थोडीशी फंबलिंग पाहतोय यष्टीरक्षकाकडून. पाहायला गेलं तर चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. वंजारवाडी संघाकडून एक धावामध्ये संपुष्ट मानतोय. बाहेर कोणाला लागत तो बाहेर यावेळेस चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. चेंडू माग खाली जातोय. 2 धावाचा प्रयत्न असेल. धाव बाद होण्याचा चान्स आणि पावल लागेल इथं. यस पंच निश्चितच बोलतील. पावल लागेल आता. धाव बाद असेल. एक चांगला असा फलंदाज मात्र धाव बाद करण्यात यश मिळालं आहे डोनेवाडी संघाला. अजयच्या स्वरूपात पहिले धक्का मिळतोय वंजारवाडी संघाला. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना दीपक. पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडू मागे धावा खर्च झाल्या त्या 18. याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना दीपक.
पाहिलं गेलं तो एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्याचा प्रयत्न होता मात्र धाव बाद करण्यात यश मिळतंय डोनेवाडी संघाला. याच्यानंतरचा चेंडू असेल. इथे यष्टीरक्षक चुकी करतोय. आपण पाहतोय गोलंदाज वेगवान आहे. जर चेंडू निसटला तर निश्चितच जाईल 4 धावांसाठी. लेग बायच्या स्वरूपाची 4 धावा मिळतील. बॅट का टाका. बॅटची एज पाठीमाग क्षेत्ररक्षक प्रसाद याच्या हातमध्ये जाऊन चेंडू टिपतोय. फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का मिळतोय वंजारवाडी संघाला दीपकच्या स्वरूपात. आपण पाहतोय याच्यानंतर नवीन फलंदाज आपण जाय लगेच मैदानात. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 22. यावेळेस फटका आलाय 6 धावांसाठी. पाहायला गेलं तर कुठेतरी जकडून ठेवलं होतं. आता या वेळेस हात खोललेत गणेश याने. एक येतोय ब्रँडेड षटकार त्याच्या बॅट मधून. या षटकारच्या साहाय्याने धाव फलकात मात्र खूपच वाढ झाली आणि धाव संख्या जाऊन पोहोचली होती 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस कोणताही मोठा फटका लगाव देत नाही गोलंदाज वसंत पवार. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती वसंत अनुभवी गोलंदाज असतील. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर एक चांगलं असं निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय. याच्या नंतरचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचा मारा करतोय गोलंदाज वसंत पवार. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर 4थं षटक मात्र घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय गोलंदाज वसंत पवार यांना. पाहायला गेलं तर आपलं इथे अनुभव दाखवताना दिसतात या मैदानावरती. काय गोलंदाजी होत. सोपा झेल फलंदाज होईल बाद. गणेशच्या पारीचा अंत. जो मात्र या मैदानात समोरच्या टीमला काटा बनून उभा राहिला होता त्या काट्याला मात्र काढून फेकून टाकले या गोलंदाजाने. जी गोलंदाजी ज्या विकेटसाठी बोलवलं होतं वसंत पवार ते विकेट मात्र सक्सेसफुल ठरले आणि फलंदाजाला बाद करण्यात मात्र यश मिळतंय. गणेश याच्या पारीचा अंत. मोठा धक्का मिळतोय वंजारवाडी संघाला. याच्यानंतर आपण पाहतोय मैदानात जाताना नवीन फलंदाज दिनेश. गणेश येतोय दिनेश जातोय.
पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर अशी कमबॅकिंग गोलंदाजी मी अजूनपर्यंत पाहिली नाही. तिन्ही चेंडू बॅक टू बॅक निर्धार टाकल्यानंतर एक मोठा फलंदाज बाद करतोय वसंत पवार. 6वा चेंडू असेल बहुतेक, त्याला मात्र सन्मान दिलाय. रन आउट होण्याचा मला वाटतं धाव बाद असेल. आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा मात्र 29 आणि डोनेवाडी संघाला मात्र कराव्या लागतील ते 30 धावा. विजयासाठी मात्र डोनेवाडी संघाला पाहिजे असतील 30 धावा. ते 30 धावा कशा प्रकाराने तुटतील हे पाहावं लागेल. पाहायला गेलं तर सलामीची जोडी मात्र आपल्याला निश्चितच माहिती असेल. सुंदर मॅच पाहतोय आपण. हे डोनेवाडी बनाम वंजारवाडी संघ या दोन दिग्गज संघांमध्ये मैच शुरू होता है. सिक्का उछाल कर अब मैच देखना शुरू करते हैं. चिप्स का पॅकेट फाडकर. यानंतर आपण पाहतोय मैदानात जाताना सलामीची जोडी रितेश पवार आणि रोहन वाघमारे.
पाहतोय आपण नो चेंडू असेल. लाईनच्या थोडं पुढे गेलाय गोलंदाज. प्ले कर, तुला बोललो ना तिथं क्लिक कर ना, तिथनं प्ले कर. कोशाने संघाचा आपण संघ नाही घ्यायचा आहे लगेचच. या चेंडूवरती मात्र फ्रीट असेल. फ्रीटचा पुरेपूर फायदा उचलायला लागेल रोहन वाघमारे याला. पाहतो एक चांगला फलंदाज फ्रीट असेल. इथे पाहतोय आपण इथे फूट स्टेपचा वापर करून चेंडूला भिरकावून दिले. वन बाउन्स चौकारच्या दिशेने येत आहे 4 धावा. चांगलं वापर मात्र केलंय फ्रीटचं. संधीला मात्र सोनं केलंय या फलंदाजाने. असे फटके मारणं गरजेचं होतं आणि तो फटका मात्र आलाय रोहनच्या बॅट मधून. पण एकदा पाहतोय आपण यावेळेस गॅप सिलेक्शन शोधून काढलंय. चेंडू येतोय 4 धाव्यांसाठी. पाहायला गेलं तर कोशाने संघ यांनी मात्र टॉस जिंकला आणि निर्णय घेतले ते फलंदाजीचं. वलव्या सामन्याकडे यावेळेस पाहतोय स्ट्राईकला असतील रितेश पवार. स्ट्राईक मात्र रोटेट झालंय. पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत आणि 3 चेंडूंचा खेळ असेल. ऑफ साइड केले गेलेला चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय. मला वाटलं चेंडूला तितका वेग नव्हता मात्र सहजरित्या अडवलाय. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या सहाय्याने धावा फलकावर धावा पाहतोय आपण 12. बिनबाद 12 या आकड्यावरती धावा पाहतोय आपण. रितेशच्या 2 रन आहेत, 11 नाही. काढ द्या. पहिल्यापासूनच स्ट्राईक रोहनच्या 9 आहेत. रोहनच्या 9 नरतेशच्या 2. तू एमटी कर तिथं. यावेळेस पाहतोय आपण स्लोवर डिलिव्हरी मात्र फेकण्यात यश मिळतंय. गतीचा मात्र पुरेपूर फायदा उचलतोय गोलंदाज गणेश. पहिले सगळं बॉल काढ. रोहनला पहिला स्ट्राईक दे. नोडा यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. षटक संपतय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पाहतोय 12. दिदन का हा रात जमा का टाकून वर दे. डीजे मास्टर डीजे उपलवायचा आहे. पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा. दुसरं षटक मात्र घेऊन येतोय तो दिनेश. गोलंदाज दिनेश. स्ट्राईक वरती पाहतोय रोहन. चांगला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पूर्ण झालंय. दुसरीचा प्रयत्न नसेल. स्ट्राईक रोटेड. यावेळेस आपण पाहतो स्ट्राईक वरती रितेश पवार.
चांगला चेंडू म्हणावा लागेल तर रन आउट होण्याचा चान्स पुन्हा एकदा पाहायला लागेल. पाहतोय 2 चेंडूंचा खेळ चाललाय. धाव फलकावर धावा 14. यावेळेस चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. रोहनच्या बॅट मधून आलेला हा एक दर्जेदार चौकार. पाहायला गेलो तर निश्चितच शेवटचा चेंडू असेल या षटकातला. स्लोवर फेकी केला होता. शेवटचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र कुठेही बॅकअप नव्हता त्यामुळे डायरेक्ट हिट करणं थांबवलंय. 1 धाव मिळेल मला वाटतंय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धाव फलकावर आपण धावा पाहतोय 19. आता पाहायला लागेल 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल ती ढोणेवाडी संघाला. स्ट्राईक वरती पाहतोय आपण रोहन वाघमारे. 2 स्ट्राईक वरती पाहतोय रितेश पवार. यावेळेस गोलंदाज. तिसरं षटक मात्र कोण घेऊन येणार हे पाहावं लागेल. यावेळेस पाहतोय आपण तिसरं षटक मात्र हातलायला दिलंय ते दीपक याच्या जवळ. पाहायला गेलं तर बिनबाद 19 धावा आपण पाहतोय ढोणेवाडी संघाच्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ असेल आणि 2 षटका मागे पाहतोय आपण 11 धाव्यांची गरज असेल ढोणेवाडी संघाला. यावेळेस सामना पाहतोय आपण चांगला मात्र रंगात आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक. ओ चेंडू चाललाय 6 धाव्यांसाठी. एक दर्जेदार फटका आलाय पहिल्याच चेंडूवरती असा घनघाती प्रहार. डीजे मास्टर. फलंदाज हा डायलॉग म्हणत असेल ये मेरा अड्डा. या वेळेस आपण पाहतोय रोहन वाघमारेचा अड्डा असेल. भय निर्माण करताना पाहतोय आपण
रोहन वाघमारेला यावेळी चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे. चेंडू उचलणार फेकणार, मला वाटतं एक धावच असेल. दुसरी धावचा प्रयत्न थांबवलाय, एक धावावरती संपुष्ट मानताय. आता 4 धावांची गरज आहे डोणेवाडी संघाला. स्ट्राईक वरती पाहतोय रितेश पवार. यावेळेस विजय फटका असेल. हवाई फायर, फील्डर जाएंगे और गेंद उठाकर लाएंगे. विजय फटका असेल. रितेशच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. पाहायला गेलं तर चांगला फटका. विजय संघ होतोय मात्र डोणेवाडी संघ आणि पराभूत संघ